गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना, सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला. तर चला सुरुवात करूया आपल्या मॉर्निंग रुटीनला. ते ना मस्त अशी टिफिनसाठी ना जे पालक आहे ना, पालकाची सुक्की भाजी केलेली आहे कांदा घालून. तर खूप छान लागते. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नेक्स्ट टाईम मी नक्की शेअर करेल. तर बघा, छान अशी पालकाची जी भाजी आहे सुकी ती केलेली आहे. मस्त अशा पोळ्या पण झालेल्या आहे. तर आता मुलींच्या वेण्या वगैरे घालून घेते आणि मग टिफिन भरते. आता तिघांचे टिफिन रेडी झालेले आहे, बघू शकता तुम्ही. आता वेण्या वगैरे झालेल्या आहे. आता सकाळचं रुटीन म्हटलं तर 10 मिनटात तर काय दाखवू शकत नाही आणि 10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये एवढं काही शक्यही होत नाही. पण जेवढं होईल तेवढं मी दाखवलेलं आहे. आता प्रत्येक गोष्ट जर दाखवायची म्हटलं ना तर 1 तासाच्या वरती व्हिडिओ जाईल, पण तरीही तो संपणार नाही. तरी तर सर मस्त त्यांची तयारी करून दिली होती आणि ते निघाले होते शाळेमध्ये. तर थोडंसं आहे ना बारीक बारीक पाऊस चालू होता. तर ते गेल्यानंतर आहे ना म्हटलं चला घरातलं आवरतं, तेवढ्यात पाणी आलं. पाणी तर आमच्याकडे आहे ना जास्त काही येत नाही. आला तर खूप येतं, नाही तर मग जास्त काही येत नाही. तर पाणी पहिलं आम्हाला पाणी भरणं मेन असतं. जर या पावसाळा आहे पण पाणी कसं आहे ना, वापरण्यासाठी पाणी भरपूर लागतं. आता मळ्यामध्ये असेल तर मग काही टेन्शन नाही, विहिरीवरती जाऊन मोटर चालू करून लगेच पाणी घेता येतं. पण आमच्या गावात कसं आहे 2-3 दिवस मिळून येतं. तर टाकी वगैरे ना काही भरल्याच नाही, पाणी आलं होतं. पण आता जेवढं पाणी साठलेलं होतं ना, म्हटलं चला तेवढ्यामध्ये कपडे धुवून टाकू. आज कपडेही भरपूर होते आणि कधी ऊन पडतं, कधी या पावसामुळे ना कधी धुवायला जर कपडे धुतले बी ना असं उबट असा वास होतो. त्याच्यामुळे ना मी म्हटलं आहे ना, कपडे धुवायला ना 1-2 दिवस जे नवे कपडे होते ठेवून दिले होते. तर आज आहे ना म्हटलं चला थोडंसं म्हणजे पाऊस काय एवढा वाटत नाही आहे, तर जे कपडे आहेत ते सगळे धुवून टाकूया. तर आता आपल्याकडे काही वॉशिंग मशीन नाही, हातानेच आपल्याला जो व्यायाम आहे तो होत असतो. तर असे पटपट असे ना मी कपडे धुवून टाकलेले आहे. तर भरपूर नवे ड्रेस होते आणि जे आपले रेग्युलर कपडे तेही होते. तर म्हटलं चला आता आहे ना पटपट धुणं धुतल्यानंतर आहे ना आपल्याला भांडे घासायचे होते. पण आता पाऊस नाही आहे तर कपडे कसे सुकून जातात आणि थोडीशी जर कपडे सुकले ना म्हणजे ते आपण फॅन चालू करून जरी ठेवले ना तर बऱ्यापैकी सुकले जातात. पण असेच जर आपण न ठेवले ना तर मात्र त्याचा उbbट वास येतो आणि तो उbbट वास काही केल्या लवकर जात नाही. तर आता इथे आहे ना प जे धुणं धुवून झालं होतं आता चांगल्या पाण्यामध्ये त्याला छान असं जे आहे ते म्हटलं चला पिळून घेऊया आणि मग सुकत ठेवलं थोडा वेळ आणि मग नंतर मला भांडे घासायचे होते. ते भांडे घासायला आतमध्ये जायचं होतं. तर आता इथे आहे ना म्हटलं एक काम आहे ना, आता मध्ये गेल्यानंतर पुन्हा ते काम राहून जाईल. तर इथं जे पाणी होतं ते ओतून दिलं, ते झाडून काढलं. अशी बारीक-सारीक कामं आहे ना भरपूर असतात. तर ते काय आपले कधी ना म्हणजे एवढं शक्यच होत नाही. तर आता थोडेसे कपड्याचं पाणी हे झाल्यानंतर आहे ना, कारण ओटा पण पूर्ण पूर्ण जो आहे तो ओला होतो. तर आता पटपट असे ना कपडे जे आहे म्हटलं चला सुकत टाकून घेऊया आणि तरी माझ्या अंदाजे 9 ते 9:30 झाले असतील. कारण वेळ कुठे जातो ना कळतच नाही कपडे धुताना. तरी ते मस्त असे कपडे सुकत टाकून दिले होते. बऱ्यापैकी साड्या जर अशा टाकल्या लवकर ज्या आहे त्या सुकल्या जातात. तर आता इथं धुणं झालं होतं. तर बाकीचं आहे ना भाजी वगैरे काढून ठेवली. सर्व जे आहे ते आवरून घेतलं, बाथरूम वगैरे धुतलं. आणि मग शेवटी ना एवढे भांडे राहिले होते. म्हटलं चला आता पटपट असे ना भांडे घासून घेऊया. तर आता संध्याकाळी न्यायचे डबल आपल्याकडे भांडे असतात. कारण आता मुलींचे टिफिन वगैरे तिघांचे 3 टिफिन आणि मग भरपूर सारा पसारा असतो. तर आता फक्त सकाळी सकाळी चहाचे आणि थोडेसेच जे टिफिनसाठी भाज्या वगैरे केलेल्या असतात त्याचेच भांडे असतात. जास्त काही सकाळी सकाळी नसतात. पण मला ना सर्वात जास्त म्हणजे सकाळी काम करत असताना ना जो कंटाळा येत असेल तो भांडे घासण्याचा. धुणं धुवायला काही नाही, एकदा जर बिलगलं ना तर पटपट होतात. पण भांडे म्हटलं ना मला कंटाळा येतो. मग नंतर एकदा केलं तर होतंच. माझं तर मत आहे धुणं धुण्यापेक्षा आहे ना, धुणं धुण्याच्या मशीनपेक्षा भांडे घासायचं मशीन पाहिजे होतं. पटपट झालं असतं. पण आपल्याला पाणी काही एवढं येत नाही त्याच्यामुळे आहे ना म्हटलं चला आता पटपट असे ना सर्व भांडे घासून घेतल्यानंतर जे किचन आहे ते क्लीन करायचं आहे. तर सकाळी जे कामं कोणतेही कामं सकाळी सकाळी झाले ना तर जो माइंड आहे तो फ्रेश राहतो आणि दिवसभर आहे ना जर एखादं काम जर राहून गेलं ना तर दिवसभर ते काम राहिलं असंच होऊन जातं. तर फायनली आता भांडे झाले होते तर म्हटलं चला लगेच किचनही कोरडा करून घेऊया. तर किचन आहे ना मी म्हणजे आता आहे ना चालू म्हणजे असं रोजच घासून घेते. जेव्हा मी भांडे घासते ना तेव्हा सर्व जो किचन आहे तो असा घासून घेते. म्हणजे जे चिलटं वगैरे आहे ते काही जास्त होत नाही. आणि जो बेसिनचं पाईप आहे ना त्यासाठी एक जी माझ्या अंदाजे 30 ते 35 रुपयाला एक जी पुडी आहे ती भेटते. म्हणजे जे बेसिन आहे ना ते आपलं साफ होतं. तर ते मी असं महिन्यातून 15 दिवसातून टाकत असते म्हणजे जेणेकरून आपल्या घरात डास वगैरे होत नाही. तर असं घासलं ना कारण चहा दूध वगैरे वरती गेलेलं असतं तर ते किचन जे आहे ना ते खूप असं चिकट होतं. तर मग असं धुवून घेतलं ना तर व्यवस्थित होतं आणि चिकटपणाही जातो. आणि वरतून जी व्हाईट कलरची फरची आहे ती मी आहे ना 2-3 दिवस मिळून पूर्ण पुसून घेते ओल्या फडक्याने. म्हणजे तेही जे आहे तो चिकटपणा राहत नाही
तर भांडे वगैरे झाल्यानंतर एक एक काम मी स्टेप बाय स्टेप करते. कधी ना म्हणजे माझं रोजचंच रुटीन असं राहू शकतं, असं काही नाही. कधी भांडे आधी घासते, कधी कपडे आधी धुते. तर आणि आता आहे ना, आज पाऊस होता ना, मग कपडे आधी धुतले, भांडे घासले, नंतर घरं वगैरे झाडले. मग आता पुसून घ्यायला ना, पोछानी जर पुसलं ना, तर ते लवकर सुकत नाही. हाताने जर पुसलं ना, आता ओल्याचं कसं पाऊस आहे बाहेर पण आणि घरात ओलं ओलं, तर म्हटलं चला आता आहे ना, आज आपण हाताने जी फरची आहे ना, ती पुसून घेऊया. तर बघा इथे ना छान असे ना कपडा कोरडा करून घेतला आणि मस्त असे ना मग कपड्याने लवकर सुकली जाते. तर बघा इथली आतली फरची आपली क्लीन झालेली आहे आणि बाहेरचंही मी तुम्हाला दाखवते. बाहेरचंही मी लगेच पुसून घेतलं आणि तेही कारण कसं आहे ना छान वाटतं मग सर्व जर क्लीन असेल तर. आणि आज थोडं कोरडं होतं तर गादी वगैरे बाहेर टाकली होती आणि धुणंही आता आपलं सुकत आलेलं होतं. तर फायनली आता घरातलं काम आटोपलेलं आहे. तर आता आपल्या यूट्यूबसाठी मी छोटीशी वस्तू घेतलेली आहे सो कमाईतून. ती कशी वाटते तुम्हाला नक्कीच सांगा. आणि याची मला ना गरज होती. व्हिडिओ जर काढायचा असेल ना तर मला आहे ना म्हणजे कोणाला पकडायला द्यायला, आता मुलींचा कसा अभ्यास असतो आणि कोणी पकडत नाही. तर किचनवरती मला रेसिपी शूट करण्यासाठी याची खूप गरज होती आणि माझ्या तरीमध्ये हा 230 रुपयाला की काय मी घेतलेला आहे आणि खरंच खूप छान आहे. तुम्ही याला शेतामध्ये पण नेते ना तर म्हणजे कसं म्हणावं असं म्हणजे पुढं इकडं-तिकडं कलंडत नाही. तो व्यवस्थित असा बसतो आणि खूप छान याची क्वालिटी आहे. याला लाईट वगैरे आहे चार्जिंग करण्यासाठी. तुम्हाला जर त्याचा जो व्हाईट कलरचा लाईट आहे ना तो दिलेला आहे, तो लावू शकता. पण तर मी याचा काही शक्यतो यूज करतच नाही. आणि त्याच्यात माहिती वगैरे दिलेली आहे, चिट असते की तुम्हाला कशाप्रकारे हा जो ट्रायबोर्ड आहे तो यूज करायचा. याचाच तुम्ही सेल्फी स्टिक म्हणूनही यूज करू शकता आणि ट्रायबोर्ड म्हणूनही. चला मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते. तर चला. तर अशा पद्धतीने खोलल्यानंतर आहे ना इथे याला 2 अशा छोट्याशा ए दिलेल्या आहे. तर यात तुम्ही ना जर आडवा व्हिडिओ काढायचा असेल आडवा काढू शकता आणि तुम्हाला असा उभा जर काढायचा असेल तर तो काढू शकता आणि तो केवढा होतो तेही तुम्हाला मी दाखवते. आणि इथं आहे ना आणि इथे आहे ना हा जो लाईट आहे ना तो कनेक्ट करू शकतो आणि फोटोही काढू शकतो सेल्फी टिक्ससाठी. आणि इथं लाईट राहतो आणि इथं चार्जिंग करू शकतो आपण. आणि याला आहे ना चार्जिंग करण्यासाठी पण दिलेलं आहे बघा. आणि ना हे जे बटन आहे ना आणि आता याला मी मळ्यात नेऊन तो आहे ना जरासा आता खराब झालेला आहे. आणि इथं हे बघा इथे एक बटन दिसतच आहे आणि हे दाबल्यानंतर इथलं लाईट चालू होतं. आणि ना हां हे बटन दाबल्यानंतर आहे ना तर जे आहे तो लाईट चालू होतो. आणि ओपन करून दाखव तर हे जे कमी म्हणजे ना ते मोकळं झालं. हे ना थोडंसं जो फिट आहे तो करू शकतो आपण असा आणि खूप मोठा पण ताकद लागते त्याची ताकद लागते. बस एवढंच होतं तो. हे बघा एवढा होतो. सेल्फी स्टिक म्हणून याचा असा यूज करू शकते आणि व्हिडिओ काढण्यासाठी ओपन करे. हे बघा अशा पद्धतीने तो खूप छोटा पण होतो. म्हणजे याला ना आपण बॅगीमध्ये सहज जो आहे तो घेऊ शकतो. एवढी छोटा आहे, जास्त जागा पण लागत नाही त्याला. तर छान असा हा स्टँड आणि ट्रायपॉड आहे तर तुम्ही नक्की परचेस करा. पद्धतीने त्याला आपण स्टँड उभा करू शकतो. बघू शकता तुम्ही. तर असा आपला हा स्टँड आहे आणि सेल्फी स्टिक. तर तुम्हाला पाहिजे असेल तर जरूर लिंक देईल. मी घेतलेला भरपूर दिवसाचा आहे त्याच्यामुळे तो थोडं धूळ वगैरे लागलेली आहे पण त्याचा व्हिडिओ पडलेला होता. म्हटलं चला आज तुम्हाला दाखवतेच की माझ्या मी छोट्याच्या शिलाई कामाच्या कमाईतून हा जो यूट्यूबसाठी आहे ती खरेदी केलेली आहे. छोटीशी यूट्यूबसाठी ही खरेदी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.